नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्री हनुमंतांच्या हृदयात श्री रामसीतेचा वास असतो हे आपणास माहीतच आहे. काय आहे त्याविषयीची कथा? श्रीरामाने युद्धात जिंकल्यानंतर सर्वांना भेटवस्तू दिल्या, त्यांना ज्यांनी मदत केली होती. पण श्री हनुमंतांनी ती भेटवस्तू घेण्यास नकार दिला. यावर प्रसन्न होऊन सीतामाईने आपल्या गळ्यातील मौल्यवान हार श्री हनुमंतांना दिला. हनुमंताने त्या हारचा स्वीकार तरी केला, परंतु ते दरबारात एका कोपऱ्यात जाऊन एक एक मोती तोडू लागले. तेव्हा आश्चर्यचकित होऊन सीतामाईने विचारलं की हनुमंता, तू हे काय करत आहेस? त्यावर हनुमंताने उत्तर दिले की माई, मी या प्रत्येक मोत्यामध्ये श्रीराम आहेत का ते पाहत होतो, परंतु आतापर्यंत मला एकाही मोत्यामध्ये श्रीरामाचं दर्शन झाले नाही. हे ऐकून दरबारातील सर्व मंडळी हसू लागली आणि विचारलं की तेव्हा त्यांनी तुझ्या हृदयात राम आहे का ते दाखव. यावर श्री हनुमंतांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली छाती चिरली. त्यामध्ये सर्वांना श्री रामसीतेचे दिव्य असे दर्शन घडले. त्यावर सगळ्यांनी आपल्या माना खाली घातल्या आणि हनुमानाच्या भक्तीचं कौतुक केलं आणि त्यांना नमन केलं. अशा या श्री रामभक्त हनुमानजींचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनाच्या पोटातून झाला. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमान जयंती साजरी केली जाते. वनराज केसरी आणि अंजना यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना वरदान दिले की ते अंजनाच्या पोटी जन्म घेतील. या कारणास्तव हनुमानजींना भगवान शंकराचा 11वा रुद्र अवतार असं म्हटलं जातं. महावीर हनुमान हे प्रभू श्रीरामाचे परमभक्त आहेत. हनुमानजींचा जन्म वानर जातीत झाला. त्यांच्या आईचं नाव अंजना किंवा अंजनी आणि वडील वानरराज केशरी. या कारणास्तव त्यांना अंजनेय आणि केसरी नंदन इत्यादी नावांनी देखील संबोधलं जातं. दुसऱ्या मान्यतेनुसार हनुमानजींच्या जन्मात पवनदेव यांचीही भूमिका होती. एकदा अयोध्येचे राजा दशरथ आपल्या पत्नीसोबत पुत्रष्टी हवन करत होते. पुत्रप्राप्तीसाठी हा हवन केला जात होता. हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी 3ही राण्यांमध्ये अल्प प्रमाणात खिरीचा प्रसाद वाटला. अंजनीमा तपश्चर्या करीत असलेल्या ठिकाणी एका कावळ्याने खिरीचा एक भाग सोबत नेला. हे सर्व भगवान शिव आणि पवनदेवांच्या इच्छेनुसारच घडत होतं. तपश्चर्या करत असलेल्या अंजनीच्या हातात खीर आल्यानंतर तिने ती खीर भगवान शिवाचा प्रसाद मानून स्वीकारली. या प्रसादामुळेच श्री हनुमानाचा जन्म झाला. श्री हनुमानाच्या जन्माची कथा. सूर्याच्या आशीर्वादाने सोन्याचे बनलेले सुमेरूमध्ये केसरीचे राज्य होते. त्याची अंजना नावाची एक अतिशय सुंदर बायको होती. एकदा अंजनाने स्वच्छ आंघोळ केली आणि सुंदर कपडे आणि दागिने घातले. त्यावेळी पवनदेवाने तिच्या कर्णपटलात प्रवेश करताना तिला परत येताना असे आश्वासन दिलं की तुला सूर्य, अग्नी आणि सोन्यासारखा तेजस्वी, वेदांमध्ये पारंगत, विश्ववंद्य महाबली असा पुत्र होईल. आणि तसंच घडलं. कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या महानिशेला अंजनीच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. 2 तासांनंतर सूर्य उगवताच त्याला भूक लागली. आई फळं आणायला गेली. तेथे हनुमानजींनी लाल रंगाच्या सूर्याला फळ मानलं आणि ते घेण्यासाठी आकाशात झेप घेतली. त्या दिवशी अमावस्येमुळे राहू सूर्याला गिळंकृत करण्यासाठी आला होता. पण हनुमानजींना दुसरा राहू समजून राहूने तेथून पळ काढला. तेव्हा इंद्राने हनुमानजींवर वज्राने जोरदार हल्ला केला. त्यामुळे त्यांची हनुवटी वाकडी झाली. त्यामुळेच त्यांना हनुमान म्हटलं गेलं. इंद्राच्या या वाईट कृत्याला शिक्षा देण्यासाठी पवनदेवतेने सर्व प्राणीमात्रांचे वायू परिसंचरण बंद केलं. तेव्हा ब्रह्मदेवांसह सर्व देवांनी हनुमानाला वरदान दिलं.
ब्रह्माजी उत्तम आयुचे, इंद्राने वज्राने इजा न होण्याचे, सूर्याने सामर्थ्याने परिपूर्ण आणि सर्व शास्त्रांमध्ये जाणकार असण्याचे, वरुणराजाने पाश आणि पाण्यापासून निर्भय राहण्याचे, यमाने यमदंडाने अवध्यने पाशने नाश न होण्याचा, कुबेराने शत्रुंमर्दिनी गदापासून निर्भय राहण्याचा, शंकराने प्रमत्त आणि अजिंक्य योद्ध्यांना जिंकण्याचे, विश्वकर्माने मयपासून तयार केलेले दुर्बोध्य असे असहाय्य शस्त्र, अस्त्र आणि यंत्रांपासून कोणतीही इजा न होण्याचे वरदान हनुमानजींना दिले. अशा या वरदानांच्या प्रभावामुळे हनुमानजींनी केलेली अफाट शौर्याची सर्व कर्मे हनुमानजींच्या भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत. आणि जी न ऐकलेली किंवा अज्ञात आहेत ती रामायण, पद्म, स्कंद आणि वायू इत्यादी विविध प्रकारच्या पुराणांमधून ज्ञात होऊ शकतात. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या हनुमान जयंतीच्या पावन अशा सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आशा करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.